तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है। मंडळी, आजच्या आपल्या विषयाला हात घालण्याआधी तुम्हा सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, ज्या दिवशी बिनधास्तपणे आपण कुठेही वावरू शकतो। पण हे कोणामुळे माहिती आहे का? हे फक्त आणि फक्त आपल्या देशातल्या रक्षकांमुळे। यांच्यामध्ये मग आपले सीमेवरचे सैनिक असतील, मग पोलीस बांधव असतील। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे एक अशी संस्था आहे जी कोणत्याही ओळखीशिवाय आपल्या देशाचं संरक्षण करत असते। केवळ आणि केवळ माहितीच्या आधारे लाखो करोडो लोकांचा जीव वाचवते, किंवा मग आपल्या देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुश्मन देशात जाते, तेही तिळमात्र क्रेडिट न घेता। ही सगळी लोक तुमच्या आमच्यासारखेच दिसतात, त्यांचा कुठलाही गणवेश ठरलेला नसतो, पण खतरनाक पद्धतीचे ट्रेनिंग घेतलेले आणि देशासाठी पूर्णपणे समर्पित असे ते सैनिक असतात। ही लोक वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या रूपात जगभर फिरतात, गोपनीय माहिती मिळवणाऱ्यांना भेटतात, हेरगिरी करणाऱ्यांना ॲक्टिव्ह करतात, काही वेळा दुश्मनांसाठी हनी ट्रॅप रचतात, कॅफेमध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या खुफिया जासूसांना भेटतात, त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळवतात आणि बदल्यात त्यांना पैसे पुरवतात। हे सगळं कशासाठी? तर आपल्या देशाच्या रक्षणासाठी। हे लोक म्हणजे रॉ एजंट। रॉ ही एक गुप्तहेर संस्था आहे, जिचे एजंट भारताविरोधी रचल्या गेलेल्या मोठ्यातल्या मोठ्या कटांचा भांडाफोड करतात आणि देशद्रोहांचा नाश करतात, तेही स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून। रॉ द हिस्ट्री ऑफ इंडियाज कवर्ट ऑपरेशन हे पुस्तक या धाडसी गुप्तहेरांच्या शौर्याची आणि कामगिरीची कथा सांगतं। या संदर्भातले अनेक सिनेमे सुद्धा आपण बघितलेलेच आहेत। त्यातच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण या रॉची इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात। रॉ ही संस्था नेमकी काय काम करते, तिचा इतिहास काय, त्यांना काय काय कामं करावी लागतात, राजकीय हस्तक्षेप किती प्रमाणात असतो, त्याचं नुकसान किती असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात रिस्क म्हणजेच धोका किती असतो, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून समजून घेऊया। त्याआधी एक सूचना, आम्ही जी काही माहिती सांगत आहोत ती सगळी पब्लिक डोमेनवर उपलब्ध आहे, त्यामुळे टेन्शनचं काही कारण नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अक्षय जगदाळे आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी। मंडळी, लोकांना शेरलॉक होम्स, जेम्स बॉन्ड, आपला व्यंकच बक्षी हे सगळे लोक आवडतातच, पण त्यांचं एक था टायगर सारख्या सिनेमावरचं प्रेम बघून गुप्तहेरांच्या स्टोऱ्या आणि सिनेमे जरा जास्तच आवडतात की काय असं वाटतं। आता असं होण्यासाठी पुस्तकं, मालिका, सिनेमांचा वाटा मोठा आहे हेही खरंच। गुप्तहेरांच्या जागीच खेळवून ठेवणाऱ्या थरारक मोहिमा आपण आजपर्यंत मिशन इम्पॉसिबल सारख्या, किंवा बेबी, एक था टायगर, एजंट विनोद, मद्रास कॅफे, द डे, नाम शबाना असे अनेक चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून पाहिल्या वाचल्या असतील। जगभर पसरलेल्या धाडसी हेरांचं जाळं गुप्तहेर संघटनांना राष्ट्राच्या अंतर्बाह्य सुरक्षेत मोलाची मदत करत असतं। पण तुम्ही कधी या गुप्तहेर खात्याचं काम कसं चालतं किंवा त्याची निर्मितीच कशी झाली याचा कधी विचार केलाय का? नसेलच तर ऐका, रॉ ही एजन्सी तशी तयार तर झाली 1968ला, पण त्याआधी अशा अनेक घटना घडल्यात ज्यांचं कनेक्शन या रॉ एजन्सी सोबत आहे। आता ते कसं सांगतो। 1962 मध्ये चीनकडून युद्धात पराजयाचा सामना केल्यानंतर परत 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला। ह्याने भारताच्या तेव्हाच्या इंटेलिजन्स इंदिरा गांधी यांच्या तत्कालीन सरकारनं 21 सप्टेंबर 1968 साली रॉची स्थापना केली। रॉचे पहिले डायरेक्टर म्हणून रामेश्वर नाथ काव यांच्याकडे त्याची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली। त्यांनी त्यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात सिक्कीमला भारताशी जोडून ठेवण्यात, तसंच 1971च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारून बांगलादेशला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली होती। त्यांनी त्यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात सिक्कीमला भारताशी जोडून ठेवण्यात, तसंच 1971च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारून बांगलादेशला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठवली होती। याचाही एक कमाल किस्सा आहे। त्याचं झालं असं, 1996 मध्ये बांगलादेशचा 25वा स्थापना दिवसाचा उत्सव भारतामध्ये सुरू होता। या निमित्तानं विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं। अशाच एका बैठकीत एक बांगलादेशी पत्रकार मागच्या सीटवर बसलेल्या उंच, स्मार्ट आणि आकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीजवळ गेला आणि म्हणाला, सर, तुम्ही तिथं मंचावर मध्यभागी असायला हवं होतं, तुमच्यामुळेच तर 1971 शक्य झालं होतं। यावर आकर्षक आणि काहीशा लाजाळू अशा व्यक्तीने उत्तर दिलं, नाही, मी काहीच केलं नव्हतं, जे स्टेजवर बसले आहेत त्यांचं कौतुक झालं पाहिजे। पुढे आपल्याला कुणीतरी ओळखलं आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते तेथून उठले आणि शांतपणे सभागृहातून बाहेर पडले। या व्यक्तीचं नाव होते रामेश्वर नाथ काव। खरं तर रॉच्या आधी IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो ही सुद्धा एक गुप्तचर संस्था होती, मात्र ती तितक्या ताकदीनं काम करत नव्हती।
त्याचं एक उदाहरण म्हणजे 1965 मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाची माहिती सुद्धा IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोला नव्हती. एवढंच नाही तर बाकी देशातल्या गुप्तचर संस्थांच्या तुलनेत IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो काही प्रमाणात कमी पडत होते. त्यामुळे तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या सरकारने IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोपेक्षा हटके आणि ताकदवान इंटेलिजन्स एजन्सी स्थापन करण्याचं ठरवलं आणि तयार झाली रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रॉ खरं तर कुठलीही संस्था नाही, ती एक विंग म्हणून काम करते आणि त्यात काम करणारे लोक आपले रिपोर्ट सरळ पंतप्रधानांना पाठवतात. रॉच्या डायरेक्टरची निवड ही सेक्रेटरी म्हणजेच रिसर्चद्वारे केली जाते. देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी रॉचे कामकाज निगडीत असल्यानं तिथं फार गुप्तता पाळली जाते. रॉने ह्याआधी स्माइलिंग बुद्धा यांसारख्या सिक्रेट मिशनवर काम केलं आहे. बरं, रॉचं काम फक्त देशासाठी गुप्त सूचना शोधून काढणे एवढंच नाही, तर शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध कायम ठेवण्यातही त्यांना मोठा हातभार लावावा लागतो. याचे एक उदाहरण आहे. तारीख होती 18 मे 1974, जेव्हा भारताने राजस्थानच्या पोखरण इथं भारताची पहिली अणुचाचणी केली होती. तेव्हा रॉच्याच प्रसंगावधानामुळे त्या चाचणीला पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन असं म्हटलं गेलं. एवढंच नाही तर पाकिस्तानची कारस्थानं निकामी करण्यातही रॉची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 1971 मध्ये जे इंडियन एअरलाईनचं विमान हायजॅक झालं होतं ते खरं तर रॉचं एक मिशन होतं, ज्याचं नाव मिशन गंगा असं होतं. ह्या मिशन गंगाचं उद्दिष्ट होतं पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेच्या बाहेर ठेवणं. ह्याचा फायदा असा झाला की युद्धात पाकिस्तानला हरवणं भारताला सोपं गेलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या अल फतेहने पोचलेली एक दहशतवादी संघटना होती. त्या दहशतवादी संघटनेच्या लोकांना पाकिस्तानाचं सगळं ट्रेनिंग दिलं होतं. ह्या दहशतवादी संघटनेचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुलाला म्हणजेच राजीव गांधींना मारण्याचा प्लॅन होता. पण त्यांचा प्लॅन यशस्वी होण्याआधीच त्यांच्या म्होरक्याला म्हणजेच हाशिम कुरेशीला BSF वाल्यांनी अटक करून त्यांचा हा प्लॅन हाणून पाडला. त्यांचा हा प्लॅन यशस्वी न होऊ देण्यासाठी रॉची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका होती. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर रॉचा एक एजंट होता, त्याचं नाव होतं ब्लॅक टायगर. राजस्थानच्या श्रीगंगानगर इथं 11 एप्रिल 1952ला रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला. ते एक थिएटर आर्टिस्ट होते, त्यामुळे साहजिकच वेश बदलण्यात पटाईत होते. याचाच उपयोग करून 1975 साली त्यांना एका सिक्रेट मिशनसाठी रॉनं पाकिस्तानला पाठवलं. पुढे त्यांचं मिशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून अहमद शकीर असं नाव ठेवलं आणि पाकिस्तानी सैन्यात घुसून त्यांच्या गुप्त बातम्या ते भारताला पाठवू लागले. 1975 पासून ते 1983 पर्यंत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना भारताला दिल्या. परंतु एक गुप्त बातमी भारतात पाठवताना ते शत्रूच्या हाती लागले. त्यानंतर 2 वर्ष पाकिस्तानी सैन्याने त्यांच्यावर अत्याचार केले. पाकिस्तानी कोर्टाने सुद्धा त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अखेर 1999 मध्ये मुलतान इथल्या सेंट्रल जेलमध्ये हृदयरोगानं त्यांचं निधन झालं. भारताच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेलं कार्य तसेच त्यांचं साहस बघून त्यांना ब्लॅक टायगर या किताबानं गौरवण्यात आलं. आता तुम्ही म्हणाल इथं भरती होण्यासाठी निवड कशी केली जाते, तर शक्यतो रॉचे सदस्य हे पोलीस दल किंवा लष्करी दलातूनच निवडले जातात, कारण यासाठी पूर्ण देशासाठी समर्पित असणाऱ्या व्यक्तीची गरज असते. गुप्तहेर म्हणून काम करायचे तर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तपासणी केली जाते. लष्करी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना याचा अनुभव असतोच, म्हणून रॉ त्यांना जास्त प्राधान्य देतं. कधीकधी विद्यापीठातूनही रॉ सदस्यांची निवड केली जाते, परंतु अशा प्रकारे खूपच कमी लोकांची निवड केली जाते. रॉचे सदस्य होण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे खूप गरजेचे असते. रॉमध्ये नव्याने भरती झालेल्या सदस्यांवर रॉच्या वरिष्ठ सदस्यांची नजर असते. या पदासाठी निवड होणे वाटते तितके सोपी गोष्ट नाही. रॉमध्ये भरती होण्यासाठी अनेक खडतर परीक्षा पास कराव्या लागतात. यातील पहिला टप्पा असतो नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट. या परीक्षेत उमेदवाराची बौद्धिक क्षमता तपासली जाते. कोणत्याही प्रसंगात किती बाजूने आणि किती जलद विचार करू शकता याची चाचणी केली जाते. त्यानंतर येतो प्रशिक्षणाचा टप्पा. इथेही संपूर्ण बौद्धिक कुवत आजमावली जाते. त्यानंतर मानसिक आणि शारीरिक क्षमता तपासली जाते. रॉमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना खूप खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर कळते की गुप्तहेर बनणे म्हणजे काही खायचे काम नाही. या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाते. प्रत्यक्ष गुप्तहेर म्हणून काम करत असताना उपयोगी ठरतील अशी अनेक कौशल्ये इथं शिकवली जातात. शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण तर इथं दिलंच जातं, मात्र त्याशिवाय लढण्याची वेळ आलीच तर तेही शिकवलं जातं. स्वतःच्या संरक्षणाचं हे प्रशिक्षण घेताना भयंकर दमछाक होते. इथं प्रशिक्षण दिल्यानंतर पुढच्या प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात पाठवलं जातं. तिथं जाऊनही लढता येणं महत्त्वाचं आहे, म्हणून हे प्रशिक्षण असतं. मंडळी, माहितीसाठी म्हणून रॉ सदस्यांना दिलं जाणारं मूलभूत प्रशिक्षण निव्वळ 10 दिवसांचं असतं. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप कशा प्रकारे असेल हे समजावून सांगितलं जातं. पुढे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिलं जातं ॲडव्हान्स प्रशिक्षण.
यावेळी त्यांना वेगवेगळ्या अहवालांचा अभ्यास करावा लागतो, ज्यामुळे प्रत्यक्ष काम कसं असतं याची माहिती मिळते. रॉबद्दल सगळी माहिती त्यांना दिली जाते. विविध देशांच्या गुप्तचर यंत्रणा, त्यांचे काम करण्याची पद्धत यांचीही माहिती दिली जाते. हे प्रशिक्षण कधीकधी 1 ते 2 वर्षेही चालतं. यानंतर या प्रशिक्षणादरम्यान खडतर परिस्थिती किंवा सिच्युएशन क्रिएट केली जाते आणि त्यात या उमेदवाराला आपली योग्यता सिद्ध करण्याचं आव्हान दिलं जातं. यासाठी कुठलंही नाटक केलं जात नाही. रिअल लाईफ प्रसंगात आपली योग्यता कसं सिद्ध करतात हे तपासलं जातं. त्यांना एखाद्या मिशनवर पाठवलं जातं. यामध्येच उमेदवारांना आपला बचाव कसा करावा हेही सांगितलं जातं. इतरांच्या नजरेसही न पडता कशा पद्धतीने चालाखीनं आपलं काम करायचं हेही शिकवलं जातं. याशिवाय आपलं काम करवून घेण्यासाठी आवश्यक त्या लोकांशी संपर्क कसा साधायचा, त्यांच्याकडून आपल्याला हवी ती माहिती कशी काढून घ्यायची आणि ती माहिती आपल्याला यंत्रणेपर्यंत कशी पोहोचवायची हे सगळं शिकवल्यानंतर यामागची अंतिम निवड केली जाते. मंडळी, गुप्तहेर म्हणून जगणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण गुप्तहेरला स्वतःची ओळख नसते. त्याला अनेक रूपं, अनेक नावं, अनेक वेश धारण करावे लागतात. त्याच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असते. त्यामुळे त्याचं वैयक्तिक आयुष्य तर राहतच नाही. चित्रपटातल्या गुप्तहेरांच्या वाट्याला किती थरारक अनुभव येतात आणि ते जगताना तो हिरो किती आनंद लुटतो हे दाखवलं जातं. तसं असलं तरी तो चित्रपट असतो. वास्तवात असं कुठलाही थरार नसतो. पावलोपावली फक्त सतर्कता बाळगावी लागते. याच्यातही एखाद्या देशात पकडलो गेलोच तर आपला देश सुद्धा अशा वेळी आपल्या मदतीला येत नाही. खुद्द रॉ देखील ओळख नाकारते. जीव धोक्यात घालून काम करत असते वेळी गुप्तहेरांना त्यांच्या या कामगिरीसाठी कुठलंही मेडल मिळत नाही. प्राण गेल्यानंतरही कोणी त्यांना मानवंदना देत नाही. मानवंदना तर सोडाच, साधे कौतुकाचे आणि श्रद्धांजलीचे 2 शब्दही कुणी बोलत नाही. यात रवींद्र कौशिक यांचं नाव गुप्तहेरांमध्ये खूपच आदरानं घेतलं जातं. कारण पाकिस्तानी सैन्यात भरती होऊन पाकिस्तानी लष्कराची गुप्त माहिती देण्यासाठी जोखीम त्यांनी पत्करली होती. सर्वसामान्य घरातून आलेले रवींद्र यांच्याकडे उत्तम अभिनय कौशल्य होतं, म्हणूनच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. कित्येक वर्षे त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सतर्कतेने पार पाडली. पण शेवटी पाकिस्तानी सैन्याला त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. पाकिस्तानी तुरुंगात त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. परंतु त्यांनी देशाविषयी कुठलीच गोपनीय माहिती सांगितली नाही. 16 वर्षे त्यांना असंच हालहाल करून मारण्यात आलं. पण त्यांनी कधीही देशाविरोधात तोंडही उघडलं नाही. मंडळी, खरंच कसलीही अपेक्षा न करता जीव टांगणीला लावून देशसेवा करणं म्हणजे जाम धैर्याचं काम. आजपर्यंत अशा अनेक गुप्तहेरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे आणि ती व्यवस्थितपणे पारही पाडली आहे. अशा सगळ्या अज्ञात गुप्तहेरांच्या सच्चे भारतीय या नात्याने आपण आदरांजली व्यक्त करूया. बाकी पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.